लोक आता आम्ही लोक चाललोय मलंगडला. आमचा मित्र वसारदा नवनाथ वाहिले म्हणतो चलत मलंगडला. आता ऐकलाय तो. आता जाऊ आता आम्ही श्री मलंगडला आपल्या रिक्षामध्ये. गाडीत सगळा एकदम पहिले पत्र्याचा काम करायचा, त्याच्यानंतर गाडीचा काम करायचं, त्याच्यानंतर गाडीला मस्तपैकी कॅमेरे बिमेरे लावायचे. कॅमेरे दोन का मागे पुढं एक आणि मागे एक. टीव्ही पुढे बसली पाहिजे. हा एकदम झकास काम. कस्टमर डायरेक्ट खुश व्हायला पाहिजे आल्यावर. कस्टमर बसल्या बसल्या समजायला पाहिजे. तू रिक्षा कधीपासून चालवायला लागला? 2019 पासून रिक्षा चालून तो कंपनीमध्ये पण काम करतो. आता एकदम मेहनती माणूस आहे. पोचलोय श्री मलंगडाच्या पायथ्याशी. समोरच आहे समोरच आहे फ्युनिक्युलर रोपवे. हा आहे श्री मलंगड. हा रोपवे स्टेशन आहे. आज श्री मलंगडावर पालखी असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. हा फ्युनिक्युलर ट्रेनचा स्टेशन आहे. इथूनच पुढे जाते ती ट्रेन. ही बघा आली राणी. भोले बाबाचा भगवा बघ कसा टोकावर भगवा आहे बघ. त्या किल्ल्यावर जायचं रे. माझ्यावर त्या किल्ल्यावर रोपेतून जायचं असलं म्हणजे ट्रेनमधून तिथून तिकीटच्या लाईनमध्ये उभं राहायला लागेल. आज पालखी असल्यामुळे इथे भरपूर गर्दी आहे. गर्दी भरपूर आहे एकदम. इथे समोरच आहे तिकीट घर. इथून तिकीट घराचं हा तिकीट आहे. तिकिटाची प्राइस आहे 150 रुपये रिटर्न. हा आहे पर्णिकोट ट्रेनचा स्टेशन. आतमधला भाग डोंगर जातो. जत्रा असल्यामुळे गर्दी भरपूर आहे. इथे वेटिंग रूम मध्ये थांबवतात. ट्रेन मध्ये बसण्यासाठी रोज गर्दी असते. थांबवतात. स्टेशन आहे समोर. ही आली पर्टिक्युलर ट्रेन. ही समोरच आली पर्टिक्युलर ट्रेन. तो ओपन झाला. आता एंट्री केली आम्ही रोपवेमध्ये. आता तू पहिली बार रोपवेमध्ये बसले. आता तुला आता वाटतं मला वाटतं ट्रेन सारखा वाटतो मला. हा ना. झाले रोपवे.
त्याचा पुढे एक साईड आहे. ही भारतातील सर्वात मोठी पन्नीगुल ट्रेन आहे. श्री मलंगगड आहे. याच्यामुळे भरपूर टायमिंग होत. या ट्रेनमध्ये लय फायदा झालेला आहे. 1.5-2 तासाची रनिंग आहे की 10 ते 5 मिनिटात 5 ते 10 मिनिटात वर येतो माणूस. ओ बहीण आओ बहीण. तुम्ही बाहेर जाऊ शकता. निघाली ट्रेन. याच्यावर सगळं खेचते ना. दोरवर सगळी गेम आहे. दोर दिसते ना याच्यावर गेम येते ते. गाडाचे रक्षक आहेत. यांना खाला घेऊन येतात नक्की. गडावर किती वर्षानंतर आलाय? 20 वर्षानंतर. याच्या अगोदर तू बोलतो इथे शाळेत होतो तेव्हा यायचो. शाळेत तू मलंगगडावर होता बोलतो. हा तिकडे खाली. पण आता भरपूर फायदा झालाय. कम से कम 1.5-2 तासाची छाती फुटोच तसं वरपर्यंत चढायला लागतो. चढायला लागतो. आता नाही चढायला लागत. अवघी ट्रेन चालू झाल्यापासून 5 ते 10 मिनिटात तुम्ही वरती येतात. हा काय वाटला पण नाही. काही नाही वाटलं. सारखं आहे. इकडनं पण वरून रस्ता असेल का? वरती समोरच आहे हा मेन गड. चढण्यासाठी इकडून आहे. आणि हा आहे गडाचा बाले किल्ला. इथं रिस्की आहे. गडावर जायच्यासाठी रस्ता वरपर्यंत पूर्ण गड. ही वाडी आहे टाकलेली मलंगगडवरून. त्यांची घर आहेत अजून गडाच्या वर आल्यावर सर्व दुकान आहेत आजूबाजूला. बसनी. पहिले इथे शाळेत यायचा ना तू? हा बसनी. असं एकमात्र माणूस असेल आपल्या गावाच्या आसपास वसार पाले तो श्री मलंगगडच्या वरती शाळेत यायचा. त्या टाइम म्हणजे फक्त शाळेची जिद्द किती होती. पालखी असल्यामुळे आज गर्दी भरपूर आहे. पालखीचा खरा नजारा बघा असला आज संध्याकाळी या इथं. पालखी कशी असते? पालखीचा नजारा. इथून मच्छिंद्रनाथांच्या समाधीकडे जाण्याचा रस्ता आहे. मलंगगडावर आल्यावर समोर दिसते ही तावली. तावली ही माथेरानची रांग आहे. पूर्णपणे माथेरानपर्यंत पूर्णपणे हे गड किल्ला वगैरे जातात. का असल्यामुळं जास्ती काही क्लिअर दिसत नाही. ही समोर आहे आनंदनगर MIDC. धुका भरपूर आहे त्याच्यामुळे जास्ती क्लिअर दिसत नाही.
समोरच दिसतो मलंगडाचा काय परिसर. नवनाथ दादाची भरपूर इच्छा आहे. तो बोलतो मला गड बघायची आहे. आज बघू त्याला आपण गड जिंकतो का नाही. जाऊन गडावर पूर्ण आज चढायचीच आहे तो बोलतो. समोरच मलंगड मेन गड. नवनाथ दादा लगत थकला, 4-5 पावलं टाकलं आणि विश्राम करायला लागला. हा बघा समोरच बुरुज आहेत बघा, हे 2 समोर दिसतो. हा विमानाला बघा अंधेरी एअरपोर्ट ला उतरल. आपल्याला तिथं जायचे शेवटचा जे बुरुज आहे ना तिथपर्यंत जायचे. तावली गड समोरच तावली. जर तुम्हाला वर जायचं असेल तर एकदम सांभाळून जा. एकदम रिस्की रस्ता आहे हा. वाटा भरपूर अवघड आहेत. इथं आहे भगवा मेन बालेकिल्ला. धुका असल्यामुळे काही एवढं क्लिअर दिसत नाही. धुका भरपूर आहे वर. समोरच बुरुज आहे तो मेन एंट्रीचा. सर्वात रिस्की आहे एकदम. जाताना एकदम सांभाळून जायचं. बघा कसं चढतात वर. हा किल्ला सर्वात रिस्की किल्ला आहे. त्या किल्ल्याला जास्त सेफ्टी पण नाही. आल्यावर दोर वगैरे घेऊन या. काही जी साधनं असतात ती नक्की घेऊन या, तेव्हाच वरती वर जा. कसं जात असतील रे त्या झेंडा लावली ची पायवाट आहे. एकदम रिस्की आहे किल्ल्यावर जाण्यासाठी. येताना एकदम सांभाळून या. आम्ही जवळपास पोचलोय किल्ल्याच्या जवळ एकदम. मलंगड किल्ला हा ठाणे जिल्ह्यात असून कल्याणपासून अवघी 15 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्यावर मराठ्यांचा इतिहास भरपूर आहे. नवनाथ दादा पहिली बार किल्ल्यावर चढला आहे. तो थकलाय मला वाटते भरपूर. एकदम पंडक भरून बसलाय बघा. नवनाथ दादा कसं वाटलं तुला चढताना? मजा वाटली यार. बरेच दिवसानंतर ट्रॅकिंग झाली ना तुझी. तू पहिले इथे शाळेत यायचा बोलतो ना. तुझी शाळा इथं मलंगडावर होती खाली खालच्या बाजूत ना. आपण आपल्या किल्ल्यांच्यावर झाला पाहिजे नाही का. महाराष्ट्राच्या शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर जायलाच पाहिजे. आणि आपण आपला इतिहास दाखवायला पाहिजे. मराठी माणसाचा इतिहास दाखवायला. काय आहे मराठी माणसाचा इतिहास. माझ्या मागेच आहे किल्ल्याचा सर्वात रिस्की पॉईंट. इथे मी तर बोलतो लहान मुलांनी यावं पण नाही. एकदम रिस्की आहे. सोनू मागे तिथूनच चढायला लागतो. या किल्ल्याचे बांधकाम सिल्लार राजा नलदेव यांनी 7व्या शतकात बांधलेला आहे. हा किल्ला बुरुज वगैरे आहेत अजून बुरुज वगैरे. तसेच 17व्या शतकात मराठ्यांनी हा गड जिंकला. त्याच्यानंतर इंग्रजाच्या ताब्यात गेला हा किल्ला असं बोलतात. छोट्या मुलांना कधी एवढे वरती आणू नका. एकदम रिस्की आहे हा किल्ला. वर चढला होता का तू? वर चढला होता एकदम. जाऊ नका. एकदम रिस्की आहे हा किल्ला. रिस्की आहे. हे चढतात बघा लोक जण कसं एकदम सांभाळून चढा. जेव्हा पण येणार तेव्हा. चल वायले साहेब ट्रॅकिंग करता नीट करा. बोल. चढताना एकदम रिस्की भाई. एकदम सांभाळून चढा. तिथं आल्यावर
हे आम्ही एकदम वर आलोय. त्याच्या बागा आहे तो बाले किल्ला. तिथं तर बाबा एकदम डेंजर, जाऊ पण नका. माकडांपासून सावध राहा. हे भावांची बॅग घेतले. माकड काय त्यांना या देतच नाही. त्या टायमाचे म्हणजे पनवेल साईडला इथून जायचा रस्ता होता. एकदम आतमध्ये आहे हो. आहे का अजून? मग किती? एकदम रिस्की पण आहे. जरा सांभाळून आतमध्ये उतरा येताना. डायरेक्ट पायऱ्या आहेत आतमध्ये जायला. अजून पण इथून जायला रस्ता आहे, पण थोडा रिस्की आहे. जर गाडावर हमला झाला तर इथून मला वाटतं जायत असतील. चोर वाटे होती. चालू असेल रस्ता. इथून उतरलो डायरेक्ट पनवेल साईडला माणूस जाईल, एवढं नक्की आहे. सांभाळून आहे. एकदम रिस्की किल्ला आहे. येण्याची जास्ती करून म्हणजे यायचं असेल तर तुम्हाला आता पर्टिक्युलर ट्रेन झाले त्याच्यामुळे एकदम सोपा वाटतो याला इथं. पण सर्वात रिस्की पॉईंट म्हणजे आहे महाराष्ट्रातील सर्वात किल्ल्यातील सर्वात रिस्की किल्ला तो हाच श्री मलंगड. इथं कोणी चुकून मलंगडावर आम्ही आलो धाराशिवर. कसं वाटू? एक नंबर आहे ना. बघायला चांगली जागा आहे तर. आणि एकदम रिस्की पण आहे. रिस्की पण आहे जरा. छोट्या छोट्या मुलावर जास्ती यावं नाही इथं. आपण किती पालत आहे. हिम्मत केल्यावर काय हा सर्व शक्य आहे, पण हिम्मत कुठं पण नका करू नाही का. हा तो वाटतो तुमच्या इकडे सर्व एकदम रिस्की आहे. दिलेली वाट एकदम रिस्की आहे. या वाटातून एकदम सांभाळून या. इथून आहे बाले किल्ल्याला जायचे रस्ता एकदम रिस्की. तेव्हा कातल पोरून इथं पाण्याचे टाके बनवले होत्या. पुढं पण इथं 2 टाके आहेत. आणि मेन गोष्ट हनुमंतराय भरपूर आहेत, त्यांच्यापासून जरा सांभाळा. कातल भरून अजून म्हणजे या पाण्याचा वापर अजून पण करतात. पाईप टाकले त्याच्यात. माथेरानची रांग ही भरपूर मोठे. इथून आहे बाले किल्ल्याला जायचा रस्ता. इथून जाण्याचा प्रयत्न करू नका. जर तुमच्याकडे जर काही सामान असतील म्हणजे दोर वगैरे तेव्हाच जाण्याचा प्रयत्न करा. इथून भरपूर जण पडून मेलेले आहेत. आणि आला समोरच विमान बाकी एकदम समोर दिसतो. हे बघा छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवर जाऊन लँड होईल आता. जो समोर जो पाईप आहे याला दोर लावून जातात वरती. जे ट्रॅकर असतात मोठे मोठे जास्त तेच जातो वर. समोरच आहे हा मुंबई टू वडोदरा हायवे. त्याचं काम पण भरपूर झालंय. हा बोगदा डायरेक्ट त्या साईडला बदलापूर नाही, या साईडला पनवेल. नवनाथ आपल्या मावल्यांना मानायला पाहिजे. म्हणजे मानायला पाहिजे शिवाजी महाराजांना मेन मानायला पाहिजे. एवढं रिस्की गड किल्ला चढणं म्हणजे ना ते जिंकणं का साधी गोष्ट नाही. रोजचं येऊन जाऊन इथून एवढं आम्ही ज्या टप्प्यात आलो एवढं रिस्की पण नाही, तरी आम्हाला असं वाटतो कुठं आलोय. पण ते त्या टायमाचे एवढं रिस्की गड किल्ला जिंकायचं वर जाऊन. कसं चढत असतील ना महाराज, कसं चढत असतील. हो ना, खरोखर ते देवापेक्षा कमी नव्हते. तुला किल्ल्यावर चढल्यावर कसा वाटला? अनुभव कसा होता तुझा? अनुभव भरपूर. म्हणजे मी एकदा भीमाशंकरला गेलतो असाच त्याच्या दरीतनं चालत. त्याच्यामुळे मला थोडा अनुभव आहे चढण्याचा. आहे अनुभव. आमची ट्रेकिंग थांबवतोय. जास्त रिस्क घेऊन फायदा नाही, कारण एकदम रिस्की पॉईंट आहे. पुढे गेल्यावर वाहिले बस झालं ना, आपली जिरली ना इथंच बस. ओके. आता ज्या आम्ही पॉईंटवर बसलोय इथून समोरच दिसतो कल्याण डोंबिवलीचा भाग आहे. आणि या साईडला आहे नवी मुंबई. तो का असल्यामुळे काही क्लिअर दिसत नाही. तुम्ही इतर दिवशी आलो तर सर्व तुम्हाला क्लिअर दिसत. या गडावर पालखी असल्यामुळे इथे हेलिपॅड पण बनवले. मला असं वाटतं मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री एकदा सिद्धरक्की येणार आज इथं. आणि पुढं बरे हा
गडाचा समोरचा भाग आहे. हा आहे सनसेट पॉइंट. हा जो मागचा भाग आहे ना त्या कोपऱ्यात आज मेन बाले किल्ला आहे. त्या किल्ल्यावर जाणं म्हणजे आता शक्य नाही. मेन गोष्ट आजच्या रिस्की आहे तो. तिथे जास्ती करून रोपवे आपले काय बोलतात हे ट्रॅकर असतात ट्रॅकर त्याच्याकडून जाणं शक्य होतो. आणि नवनाथ दादा वाहिले बोलतो नेक्स्ट टाइम दोर घेऊन येईन मी आणि तिथं चढल. चढत ना ओके तो दोर घेऊन येईल नक्की चढल तिथं. विमानाची लँडिंग या गाडावरून होती जास्ती करून म्हणजे इथूनच विमान जातो मुंबईकडे. हे बघा सिग्नल त्याचा जो विमान येतो तो इथूनच जातो मलंगडावरूनच जातो. हा पाणी किल्ला याच्यावरती टाक्या आहेत. अजून तिथल्या पाण्याचा वापर करतात. काय लँडिंग कशी आहे. जायचं ना तिकडं 5 मिनिट ना एक दिवशी ना आपण याच्यावर जाऊ. काय यो तावली तावली बोलतात त्याला. हा तावली दादीमा असं काय बोलतात. तावलीवर कुठला हे समोर तावली गडावर आपल्या समोरून दिसतो तो गावाच्या. तो का तो हा तोच. हे पहा तावली गड. हा तावली गड. गडावर आलो इथं काही वर्षात आलो. आज ट्रॅकिंग करायला लय आवडली. विशेष म्हणजे काय प्रत्येक गडावर जायची इच्छा आहे. हा बघू ट्रॅकिंग करायची सुरुवात करू. आता करू आपण सुरुवात. मला वाटतो याच्यानंतर आपण दुसऱ्या गाडावर जाऊ नक्कीच. आल्यावर कधी पण तुम्ही शूज वगैरे घालून या ना. तर नवनाथ दादा सारखी तुमची गत होईल. हे बघा बिना चपलीच चालतो पूर्ण उतार. मलंगडची नवनाथ वाहिलेने भरपूर एन्जॉय केला. मलंगडची यात्रा आता सफल झालेली आहे. नेक्स्ट पुढचा आम्ही तुम्हाला देऊ काहीतरी नवीन देऊ. नवीन फुकाटमध्ये रिक्षामध्ये नेऊ भले नाही या. पण लाईक करा आम्हाला. लाईक करो शेअर करो कमेंट करो सबस्क्राईब करो. हा ओके